महाराज म्हणतात साधू संत ज्या मार्गाने गेले असतील ना तुम्ही त्याच मार्गाने चाला। मार्ग पाहून गेले धीर मला निधी संत गुरुची पंथ झाले मार्ग पाहून गेले निधी संत ते चालो पडे गुंता कोठे काही या मार्गाने गेलात तर गुंता नाही आणि इतर मार्गाने गेलात तुम्ही अडकल्याशिवाय राहणार नाही। म्हणून साधू संतांचे आपल्यावरती उपकार आहेत। मग साधूच्या उपकारातून आपल्याला उतर व्हायचंय, संतांचा महिमा वर्णन करायचा। संतांचा महिमा संतांचा महिमा वर्णावया नाही उपमा। महाराज आम्हाला संतांचा महिमा वर्णन करता येणार नाही। का करता येणार नाही? कारण तुम्हीच सांगतात संतांचा महिमा आम्हालाही यथोचित वर्णन करता आलेला नाही। सांगू तुम्हाला, संतांचा महिमा यथोचित वर्णन करता आलेला नाही। आणखीन पुढचं सांगतो, देवाला सुद्धा संतांचा महिमा यथोचित वर्णन करता आलेला नाही। नकळे साचार ब्रह्मादिका त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, आणि नकळे साचार ब्रह्मादिकाला सुद्धा वर्णन करता आलेला नाही। मग आजच्या कीर्तनामध्ये किती वर्णन करायचा? एक वाक्य सांगतो तुम्हाला, देव संतांचा महिमा वर्णन करण्याकरता गेला, परंतु संतांचं वर्णन करता करता स्वतःच वर्णन करून बसला। आणि आपलं शास्त्र असं सांगतंय महाभारतामध्ये, जो व्यक्ती स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती करतो, स्वतःचं वर्णन करतो ना, त्या व्यक्तीला आत्महत्या केल्याचं पाप लागतं। विश्ववली ज्ञानोबारायांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी टाकली बघा। देव संतांचं वर्णन करण्याकरता गेला, आत्मज्ञाने चोखडी। संत महात्मे कसे आहेत? आत्मज्ञानेने चोखडेत महाराज, आत्मज्ञाने चोखडी। आणि पुढच्या कडव्यामध्ये संतांचं वर्णन करता करता स्वतःच वर्णन करून बसला, संत ही माझीच रुपडी। बघता काय, देवाला आत्महत्या केल्याचं पाप लागलं। ते महाभारतामध्ये एक प्रसंग आलेला आहे, कारण हे देवाने सांगितलेलं आहे। काय झालं महाभारतामध्ये? एक दिवसचा प्रसंग, युद्ध कोणाचं चालू होतं? महाभारतातलं युद्ध कौरव आणि पांडवांचं युद्ध घनघोर चालू आहे महाराज। एक दिवसचा प्रसंग असा आला, धर्मराज आणि कर्ण हे समोरासमोर युद्ध करण्याकरता आले। दोघं सख्य भाऊ आहेत महाराज, सख्य भाऊ दोघ जण समोरासमोर युद्ध करण्याकरता आले। आणि झाली अशी गोष्ट, कर्ण काय धर्मराजाला ऐकायला तयार नाही। एवढे बाण मारले कर्णाने महाराज, त्या धर्मराजाच्या रथाचं चाकही मोडलं, घोडे घायल केले, सारथी घायल केला, एक बाण मारला, मुकुटही पाडला। दयनीय अवस्था केली महाराज धर्मराजाची। बारीक बारीक बाण मारले धर्मराजाच्या बोटामध्ये। शेवटी धर्मराजाला रणांगण सोडून पळावं लागलं। धर्मराजाने रणांगण सोडलं आणि आपल्या शिबिरामध्ये जाऊन बसले। रात्र झाली, युद्ध संपलं। ज्यावेळेस सगळे पांडव त्या शिबिरामध्ये आले त्यावेळेस धर्मराजाचा पारा चढलेला होता, राग आला होता धर्मराजाला। धर्मराज म्हणले, अरे वाघासारखे भाऊत माझे आणि संकट काळामध्ये माझी मदत करण्याकरता कोणीही आलेलं नाही, बघतो म्हणले यांच्याकडं। सगळे ज्यावेळेस आले, मग सगळ्यांचा समाचार घेतला। नकुलाला नाही ते बोलले धर्मराज, त्या सहदेवाला नाही ते बोलले, भीमाला सुद्धा नाही ते बोलले। भीमाला म्हणले, अरे अख्ख्या गावाचं खायला लागतं एकट्याला, तुला मोठा भाऊ म्हणून घेतोस मला नुसतं, आणि तू संकट काळामध्ये मदतीसाठी माझ्या आला नाहीस, धिक्कार आहे तुझा। बारी आली ती अर्जुनावर। कोणावर? अर्जुनावर। आणि अर्जुनाला बोलण्याकरता सुरुवात केली। धर्मराज म्हणले, अरे नुसतं मला मोठं मोठं म्हणतो आणि संकट काळामध्ये मदत करण्याकरता येत नाहीस तू, धिक्कार आहे तुझा, धिक्कार आहे तुझ्या युद्ध कलेचा, आणि धिक्कार आहे तुझ्या त्या गांडीव धनुष्याचा। अहो त्या धनुष्याचा धिक्कार म्हटल्याबरोबर त्या अर्जुनाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली, समशेर काढली म्यानामधली आणि चाल करून गेले ते धर्मराजावरती, आपल्या भावावरती। तलवार मारणार
तेवढ्यात देवाने उडी मारली, तलवार हातामध्ये धरली. देव म्हणले अरे करतो काय, युद्ध तुमचं कौरवाबरोबर चाललंय आणि तुम्ही जर का आपापसात मेलात तर काय उपयोग म्हटले, युद्ध पुन्हा करता राज्य मिळवायचे. आणि मग त्या अर्जुनाने सांगितलं देवा काय नाही रे, काय आहे, जर काय माझा कुणी अपमान केला मी सहन करतो म्हटले, माझ्या युद्ध कलेचा कुणी अपमान केला सहन करतो, परंतु माझी अशी प्रतिज्ञा होती माझ्या धनुष्याचा जोही कुणी अपमान करल मी त्याचा शिरच्छेद करेल, अशी माझी प्रतिज्ञा होती. आणि मग देवाने लगेच हात सोडला, म्हणले तुझी प्रतिज्ञा म्हटल्यावर तुला ती पूर्ण करावीच लागल, मारायचं असेल तर मार, मी बी लगेच निघून जातो म्हटले. द्वारकेला आहे का नाही, उगो तुमच्या भावकीच्या भांडणामध्ये मला कशाला पाडता, मला भावकीच्या भांडणामध्ये पडायची सवय नाही, उगं सहकार्य म्हणून तुमच्याकडे आलो होतो, मारायचं असेल तर मार. आणि अर्जुनाने परत तलवार उचलली, तलवार मारणार, परत देव म्हणला देव अर्जुना जरा थांब, जरा थांब, मारायचं असेल तर मार, परंतु एक मधला मार्ग सांगितला तर चालेल का, सांगू का मधला मार्ग, बोला बोला मधला मार्ग सांगू का जाऊ मधल्या मार्गे, नाही बरं नाही जात, हा सांगतो. आणि मग देवाने अर्जुनाला मधला मार्ग सांगितला. म्हटलं काय नाही, एखाद्या मोठ्या माणसाला जर काय मारायचं असेल, आता सगळ्यांना करतात बरं का, आता मोठ्या माणसाला जर काय मारायचं असेल ना, त्याला शस्त्राने अस्त्राने काठीने कुऱ्हाडीने मारणं, याला मारणंच म्हणतात, याला वधच म्हणतात, याला हत्याच म्हणतात. परंतु भर सभेमध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीचा, ज्येष्ठ व्यक्तीचा, आपल्यापेक्षा वयाने ज्ञानाने मोठ्या व्यक्तीचा जर काय भर सभेमध्ये अपमान केला तर त्याला मारल्याचं पाप माणसाला लागत असतं. लक्षात आलं तुमच्या, म्हणून इथून पुढे गोष्ट लक्षात ठेवायची. चुकत असेल मोठ्या माणसाचं बाजूला घेऊन सांगा, भर सभेमध्ये किंवा गर्दीमध्ये माणसामध्ये मोठ्या माणसाचा अपमान करायचा नसतो, त्याला मारल्याचं पाप आपल्याला लागत असतं. आणि मग देवाने सांगितलं अर्जुना एक काम कर, फक्त तू धर्मराजाचा अपमान कर, त्यांना मारल्याचं पाप तुला लागल. आणि अर्जुन सुद्धा महाराज लय दिवसाचा बरा खडलेला होता, अर्जुनाला रागच आलेला होता धर्मराजाचा, परंतु मोठा असल्यामुळं विलाज नव्हता. आणि मग अर्जुनाने ठेवणी मधल्या शिव्या काढल्या आहे की नाही, 5व्या मात्र्यातून 4.5 मात्र्यातून 1.5 मात्र्यातून एवढं भांडवल काढलं महाराज, एवढं अवघड भांडवल काढलं, एवढ्या शिव्या दिल्या. देऊ का 2-4? नाही नको. अर्जुन म्हणला धर्मराजा तुम्ही स्वतःला मोठं म्हणून घेता, घरातला ज्येष्ठ व्यक्ती म्हणून घेता आणि जुगार खेळता. मला सांगा, बसलेल्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे, घरातल्या ज्येष्ठ माणसाने जो कोणी घरामध्ये स्वतःला मोठा म्हणून घेतोय, गावामध्ये प्रतिष्ठित म्हणून घेतोय, त्या माणसाने जुगार खेळावं का हो? बोला खेळावं का? आणि जर काय तो जुगार खेळायला लागला तर त्याच्या पाठीमागचे काय करतील? माझ्या म्हणचं नाही बरं का दादा, माऊली ज्ञानोबराय सांगतात यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदैवेतरोजन हा सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते, एथ वडील जे करीती तया नाव धर्म ठेवीती. आहे का नाही, मोठी माणसं जशी वागत असतात ना त्याचंच अनुकरण बारकी माणसं करत असतात. म्हणून एक वाक्य काळजावरती कोरून घेऊन जातच्या कीर्तनामध्ये, आपली पिढी जर काय बरबाद होऊ नये असं जर काय वाटत असेल ना, मोठ्या माणसाने आपला पाऊल कधीही घसरू द्यायचा नसतो.